स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांच्याच जवळची लोक त्यांना खूप त्रास देतात. कित्येक वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याला टार्गेट करतात. ज्यांच्यावरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. जेव्हा समाजात किंवा नातेवाईकांमध्ये आपण फिरतो, बऱ्याच वेळा ती आपलीच लोक आपला अपमान करतात. तर आपल्या शेजारी पाजारी आपल्या बाजूला राहणारी जी लोक आहेत ती सतत आपल्या कामात अडथळे किंवा अडचणी आणतात. बऱ्याच वेळा घरामध्ये एखादा छान कार्यक्रम झाला किंवा एखादी नवीन वस्तू घरामध्ये घेतली, घरात थोडासा पैसा यायला लागला की नजर लागते, व्यवसाय बंद होतो, गिराईक कमी लागतं, नफा कुठेतरी थांबून जातो, नोकरी करत असू तर नोकरीत सुद्धा आपल्याला कुठेतरी अपयश यायला लागतं. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये शत्रुबाधा आहे. कधी कधी आपला शत्रू आपल्याला माहिती असतो तर कधी कधी आपल्याला आपला शत्रू माहिती पण नसतो. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी, जे लोक आपल्याला त्रास देत आहेत, जे लोक आपल्याला रडवत आहेत, सतत टार्गेट करत आहेत, अपमानित करत आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा. या उपायानंतर तुम्हाला कुणी किती त्रास देण्याचा विचार केला किंवा अगदी प्रयत्न केला त्याचा काहीच फायदा होणार नाही. उलट जे लोक तुमच्याबद्दल वाईट विचार जरी करत असतील ना, ते लोक स्वतः या उपायानंतर फसून जातील. जे काही ते तुमच्यावरती करतात, जी नजर तुम्हाला लावतात, जी शत्रुबाधा तुम्हाला लावतात, ते सगळं त्यांच्यावर उलटलं जाईल. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगते. दोघांपैकी कुठलाही एक करा. शक्य असतील तर दोघांपैकी तुम्ही 2 केलं तरीही चालतील. सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्ही कुठल्याही गुरुवारी करा. कुठल्याही गुरुवारी नाहीच तुम्हाला शक्य तर मग एरवी कुठल्याही दिवशी तुम्ही केलात तरीही चालेल. सगळ्यात पहिले काय करायचं, हा उपाय करण्याच्या आधी अंधार असावा. सकाळ असेल किंवा अगदी रात्र असेल. रात्री करत असाल तर सूर्यास्तानंतर 6-7च्या पुढे, सकाळी करणार असाल तर एक 6 किंवा 5च्या आधी, म्हणजे जेव्हा अंधार असेल त्या अंधारात हा उपाय करायचा आहे. सगळ्यात पहिलं स्वच्छ स्नान करायचं, अंघोळ करायची. त्यानंतर थोड्याशा मोहऱ्या घ्यायच्या. प्रत्येकाच्या घरामध्ये काळ्या मोहऱ्या असतात, ज्या आपण फोडणीसाठी, डाळीसाठी किंवा बऱ्याच वेळा आपण घरात जेवणासाठी वापरतो. ह्याच काळ्या मोहऱ्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या. हाताच्या मुठीमध्ये काळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत. हाताची मूठ बंद करायची. आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं. तिथे एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा. त्यानंतर तुम्हाला तिथे एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती लावायची आहे. एकच अगरबत्ती लावा. अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला तुमचे जे गुरु आहेत, आता आपल्यापैकी असंख्य लोकांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ज्यांचे जे कोणी गुरु असेल त्या गुरूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत, समजा मी उदबत्ती लावली, हातात मोहऱ्या घेतल्या उजव्या हातात, मी एकच म्हणणार श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुमचे जे गुरु आहेत त्यांचा तुम्हाला जप करायचा आहे. कंटिन्यू उदबत्ती संपेपर्यंत. एक उदबत्ती संपायला फार फार 7-8 किंवा 10 मिनटं बस होतात. 10 मिनटात तुमचा जप पण होईल, ती मोहरी तंत्रमंत्र करून सिद्ध होईल आणि त्याची विभूती पडेल. जी उदबत्ती लावली होती अगरबत्ती, त्याची विभूती पडेल. आता ज्या अगरबत्तीची विभूती पडली होती ती थोडीशी तिथून उचलायची आणि ज्या पिवळ्या मोहऱ्या आहेत त्यांच्यामध्ये ती टाकायची. आता ह्या मोहऱ्या आणि ती विभूती दोनही गोष्टी एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या शेजारचा हाच व्यक्ती त्रास देतो, टार्गेट करतोय, टॉर्चर करतोय, अपमानित करतोय. तुम्हाला गुपचूप तो नाही बघणार या पद्धतीने त्या मोहऱ्या आणि ती विभूती जी काही तुम्ही घेतलेली आहे, मिक्स केलेलं आहे, ते त्याच्या घराकडे फेकायचं आहे. समजा तुम्ही हा उपाय केलेला आहे तुमच्याच ऑफिसमध्ये असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी, तुमचा कलीग असेल किंवा तुमचा बॉस असेल जो तुम्हाला खूप त्रास देत आहे, तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय केलेला आहे. किंवा तुमच्याच घरातली एखादी व्यक्ती आहे, तुमची सासू असेल, तुमची जाव असेल, तुमचे पती, तुमची पत्नी असेल, बहीण, कुणी असेल जे तुम्हाला खूप त्रास देतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर यातल्या थोड्याशा मोहऱ्या ज्या आहेत, विभूती लावलेल्या थोड्याशा मोहऱ्या आहेत, त्या व्यक्तीच्या बॅगेत, त्या व्यक्तीच्या साडीवर, त्या व्यक्तीच्या खिच्यात, म्हणजे त्या व्यक्तीच्या आसपास कुठेतरी 2-4 मोहरी तरी तुम्हाला टाकायची आहे. आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या असतील त्या घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून दिल्यात तरीही चालतील. बघा, हा उपाय तुम्हाला ओळीने 8 दिवस करायचा आहे. किती? 8. आजपासून करताय, आज उद्या परवा असं 8 दिवस करा.
तुम्हाला सांगते 9व्या दिवशी स्वतःहून अनुभव येईल. 9व्या दिवशी तुम्हाला खूप मोठा चमत्कार दिसेल. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला होता ती व्यक्ती पूर्णतः तुमच्या वशमध्ये आलेली असेल किंवा ती व्यक्ती पूर्णतः सुधारलेली असेल. आता हा उपाय केल्यानंतर कुणाला तरी हानी होईल, काहीतरी होईल असं नाही, पण त्याच्या विचारांचा नाश होईल. जे तुमच्यावरती ते तंत्रमंत्र किंवा अजून काही करत होते ते सगळंच्या सगळं त्या क्षणी संपेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू. प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा कुठेही मार्केट बाजारामध्ये सहज आपल्याला लिंबू मिळून जातं. एक खूप हिरवं नको, खूप पिवळं नको, असं एक छान लिंबू घ्यायचं आहे. ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे. ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. त्यानंतर एक छोटंसं कापड घ्यायचं आहे. त्या कापडाने तुम्हाला ते लिंबू पुसायचं आहे. ते जे लिंबू घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती तुम्हाला कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. समजा नाव माहिती नसेल, तुम्ही फक्त शत्रू असं लिहिलं तरीही चालेल. जे काही असेल ते त्या लिंबावरती लिहून झालं की त्याच्यानंतर त्या लिंबाला तुम्हाला एक लोखंडाची किंवा तुमच्याकडे जो कुठला धातू असेल त्या धातूची एक तार तुम्हाला टोचायची आहे. तार अशी टोचायची की जे नाव लिहिलेलं आहे त्या नावाच्या मध्यभागून आरपार म्हणजे दुसऱ्या बाजूला निघेल अशी ती तार तुम्हाला टोचायची आहे. आता हे लिंबू घरातल्या 4 कोपऱ्यांना फिरवायचं आहे. तुमच्या पतीला सतत नजर लागते, तुमच्या पतीला त्रास होतोय, तुमच्या पतीवरून हे लिंबू उतरवा. किंवा घरात अन्य तुमची मुलं असतील, मुलांना त्रास आहे, त्यांच्यावरनं हे लिंबू धातू टोचलेलं म्हणजे तार टोचलेलं हे लिंबू मुलांवरून उतरवा. त्यानंतर ज्या दिवशी बघा, हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता. स्पेसिफिक असा कुठला दिवसवार काही नाही, कुठल्याही दिवशी करा. पण ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करा लक्षात ठेवा त्या दिवशी हे लिंबू रात्रभर तुम्हाला तुमच्या घरातच ठेवायचं आहे. तुमच्या आजूबाजूला किंवा घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्याला ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीच्या आधी हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. तुम्हाला जर माहिती असेल की माझा शत्रू या दिशेला राहतो तर ते लिंबू त्या दिशेला फेकायचं आहे. माहिती नसेल किंवा तुमचा शत्रू तुमच्याच घरात राहत असेल तर हे लिंबू घराच्या बाहेर आजूबाजूला कुठेही एखादं झाड असेल, तुळस सोडून अन्य कुठलंही झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायचं आहे. हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा म्हणजे या महिन्यात एकदा केलात, पुढच्या महिन्यात एकदा, अजून एकदा, असे 4 महिने करून बघा. या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये एकदा केला मी, मार्चमध्ये एकदा करते, एप्रिलमध्ये एकदा करते आणि मेमध्ये एकदा करते. तुम्ही जर प्रत्येक महिन्यातून फक्त कुठल्याही आठवड्यातील एका दिवशी हा उपाय केलात, 4 महिन्यात 4 वेळा हा उपाय केलात तर तुम्हाला सांगते पुढे कधीच तुम्हाला शत्रुबाधा लागणार नाही, कुणाचाही त्रास होणार नाही. कुणी कितीही ठरवलं तुम्हाला त्रास देण्याचा किंवा कितीही वाईट विचार तुमच्याबद्दल ठेवले किंवा कितीही काय असो, काहीही परिणाम होणार नाही. 4 महिन्यामध्ये पूर्णतः तुमचं आणि घराचं शुद्धीकरण होऊन जाईल. जे काही शत्रू तुम्हाला त्रास देत होते, घरातले बाहेरचे कुठलेही असतील, त्यांची जी काही विचारसरणी आहे ती पूर्णतः बदलून जाईल. खूप साधे सोपे 2ही उपाय आहेत. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा, शक्य असेल तर 2 करा, पण नक्की करा.